नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. मोदी सरकारनं नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाचा वापर करून खासदार सोनियाजी गांधी आणि राहुलजी गांधी यांच्यावर जी कारवाई केली, हा प्रकार लोकशाहीला दबावाखाली आणण्याचा प्रयत्न असल्याचं सांगून जिल्हा काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करून मोदी सरकारच्या हुकुमशाही वृत्तीविरोधात तसेच विरोधी पक्ष नेत्यांवर केलेल्या कारवायांच्या निषेधार्थ अखिल भारतीय काँग्रेस यांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आंदोलन करण्यात आलं. मोदी सरकार हे जुलमी आणि हुकुमशाही प्रवृत्तीचं आहे. ईडीच्या आडून राष्ट्रीय नेते खासदार सोनिया गांधी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जाणीवपूर्वक द्वेषपूर्ण सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, असं काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष जयंत वाघ हे म्हणाले. या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रताप शेळके, नगर तालुकाध्यक्ष अरुण मस्के, जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर अमोल फडके, प्रदेश सचिव संभाजी माळवदे, पाथर्डी तालुकाध्यक्ष नासिर शेख, शेवगाव तालुकाध्यक्ष समीर काझी, राहुरी तालुकाध्यक्ष बाळासाहेब आढाव, इंटक जिल्हाध्यक्ष राजेंद्र कर्डिले, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोहसिन शेख, बाळासाहेब भंडारी, भिंगार काँग्रेसचे रिजवान शेख, सेवा दलाचे जिल्हा उपाध्यक्ष शामराव वागसकर, नेवासा शहर अध्यक्ष अंजुमभाई शेख, TDF नेते कोकाटे सर, सौ शोभाताई पातारे, सौ मंगल भुजबळ, अभिजित कांबे, मयूर पाटोळे यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजप शासित केंद्र सरकारने काँग्रेस पक्षाच्या आमच्या सोनिया गांधी आणि आमच्या पक्षाचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांच्यावर जे दोषारोपपत्र, खोटे दोषारोपपत्र जे दाखल केले आणि नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्र कंपनीवर जे जप्तीची नोटीस आणली, याचा आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने धिक्कार करतो आणि ह्या जुलमी सरकारचा ह्या सरकारचा आम्ही 100% धिक्कार करतो, निषेध करतो आणि हे जुलमी सरकार हाणून पाडण्यासाठी काँग्रेस तळागाळापर्यंत पोहोचून हे जुलमी सरकार उलथवल्याशिवाय राहणार नाही. ही आज आम्ही संकल्पना या मनाची बाळगतो. आज अहमदनगर जिल्हा कार्यालय ठिकाणी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज या ठिकाणी भाजप सरकार विरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे. मित्रांनो, आमच्या राष्ट्रीय नेत्या सोनियाजी गांधी आणि राहुलजी गांधी यांच्यावर हे सरकार, हे भाजप सरकार हे बघा कशा प्रकारे कोणला तरी खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि ह्या सरकारचं हेच काय, तुम्हाला एक उदाहरण द्यायचं ठरलं तर जाती तेढ निर्माण करणं. याची विशेष बाब म्हणजे आमच्या राहुरी तालुक्यामध्ये शिवाजी महाराजांची विटंबना झाली. विटंबना होऊन हे सरकार राज्यात भाजपचं आहे, देशामध्ये भाजपचं आहे आणि ते काय म्हणतात, आमचं शिवरायांचं सरकार आहे. हे सगळं असताना सुद्धा अजून सुद्धा राहुरीच्या या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केलेला आरोपी अटक होत नाही. या ठिकाणी राहुरीत सगळ्या काँग्रेसच्या लोकांनी, सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी आरोपी अटक व्हावा म्हणून उपोषण केलं. मला सांगण्याचा अर्थ असा की हे सरकार बघा तुम्ही का शिवरायांचं म्हणतं, किती खोटं बोलतं, शिवरायांचं सरकार आहे म्हणतं आणि शिवरायाची विटंबना होत असताना सुद्धा आरोपी अटक करत नाही. याचा असाच यांचा उद्योग चालू आहे. आणि हेच आपण जर पाहिलं ते दिल्लीमध्ये सुद्धा दिल्ली सरकार काही नसताना ईडीचा वापर करून जे सर्वसामान्य जनता आहे यांना अडकवण्याचं काम या ठिकाणी करत आहे. यांचा निषेध करण्यासाठी, या भाजपचा निषेध करण्यासाठी आम्ही काँग्रेसचे आमचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली व आमचे जिल्हाध्यक्ष जयंतजी वाघ यांचा समवेत आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत आहे व भाजप सरकारच्या ठिकाणी आम्ही निषेध करतो. आज अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात काँग्रेसचे राष्ट्रीय नेते, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय राहुलजी गांधी यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीने, मोदी सरकारने जी सूडबुद्धीतून कारवाई केंद्रीय संस्थेला हाताशी धरून करत आहे, त्याचा निषेध करण्यासाठी आज अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आज आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी आलेलो आहोत. खरं तर अनेक प्रश्न देशामध्ये आहे, बेरोजगारी आहे, त्यानंतर स्त्रियांवरती अत्याचार असतील, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. अनेक प्रश्नाला बगल देऊन हे सरकार वेगवेगळे मुद्दे उकरून काढत आहे. जातीमध्ये, धर्मामध्ये भांडण लावण्याचं, द्वेषाचं राजकारण हे सरकार करत आहे. आज या निमित्ताने आम्ही या मोदी सरकारचा, या भाजप सरकारचा जाहीर निषेध करत आहोत. धन्यवाद. आज अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
आमचे राज्याचे नेतृत्व सन्माननीय बाळासाहेब थोरात साहेब यांच्या प्रेरणेखाली, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय जयेंद्ररावजी वाघ साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काल जो आमचे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते माननीय राहुलजी गांधी व राष्ट्रीय नेत्या सोनियाजी गांधी यांच्यावर जो काल ईडीने जे चार्जशीट अत्यंत अवमानकारक असा चार्जशीट दाखल केला, हा गुन्हा याच्यामध्ये कोणतेही याच्यामध्ये पुरावे नाही, याच्यामध्ये एव्हिडन्स नाही, काही नसताना त्यांच्यावर अन्यायकारकरित्या हा जो गुन्हा दाखल केला, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा प्रयत्न भाजपच्या मोदी सरकार आणि शहा सरकार यांच्याकडून होत आहे. खरं म्हणजे हे लोकशाही सरकार नसून हे मोदी सरकार. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.